नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानकीला भयंकर स्वप्न पडलेलं आहे. मास्कमॅन रात्रीचा आलेला आहे आणि आता त्याने जानकीला मात्र ढकलून देऊन जानकी जेव्हा आता त्याला धरायला जाते तेव्हा तो जानकीला मात्र ढकलतो आणि ऋषिकेशच्या पोटामध्ये चाकू खुपसतो. ऋषिकेशला आता मारतो आणि ओवीला घेऊन तो अगदी ओढतच घेऊन जात असतो. जानकी मात्र आता भिंतीवर तिचं डोकं आपटल्यामुळे ती बेशुद्ध होते आणि शुद्धीवर येते तर ओवीला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु मास्कमॅन आता ओवीला घेऊन जातो आणि आता दरवाजा बंद करून घेतो. जानकी त्याच्या मागे धावत असते परंतु आता ऋषिकेशला पाहते तर ऋषिकेशच्या पोटात चाकू खूप बसलेला आहे. तेव्हा आता ऋषिकेशच्या पोटातील जे काही रक्त निघत आहे तर ते आपल्या बोटांना घेऊन बघते तर काय तेवढ्यात जानकीला जाग येते. जानकी घाबरूनच उठते पण तिला एक विचित्र पडलेलं हे स्वप्न आहे. तेव्हा आता जानकी ऋषिकेश आणि ओवीला पाहते तर दोघेही आता निवांत झोपलेले आहेत. तेव्हा आता जानकीला पूर्णपणे घाम फुटलेला आहे आणि जानकी आता इतकी घाबरते काही झालं तरी आता हे स्वप्न खरं व्हायला नकोय असे ती आता ठरवते. आणि आता मात्र मी त्या मास्कमॅनकडे गेले नाही तर मात्र ऋषिकेश आणि ओवीच्या जीवाला धोका होऊ शकतो असा विचार ती करते. त्यामुळे जानकी मात्र आता ऋषिकेश आणि ओवी यांच्या जीवासाठी मात्र त्या मास्कमॅनला भेटायचं ठरवते. तेवढ्यात जानकीच्या मोबाईलवर आता मेसेज येतोय. तो मेसेज असा आहे की जानकी तू काही न सांगता मात्र बाहेर पड आणि घराबाहेर मात्र तुझ्यासाठी एक कार उभी आहे. त्या कार मध्ये बसून तू मास्कमॅनकडे ये. तेव्हा आता जानकी मात्र ऋषिकेशच्या आणि ओवीच्या डोक्यावर हात ठेवते. आपला मोबाईल सुद्धा ती तेथेच अगदी तिच्या जागी ठेवते आणि त्यांच्या अंगावर टाकून वगैरे ती जायला निघते. त्यानंतर मात्र इकडे ऐश्वर्याला काही झोप लागत नसते. ऐश्वर्या मात्र आता विचार करत आहे. नक्की तिला अवंतिकाच्या बोलण्याचं आठवतं. आता अवंतिका तिला म्हटलं की ज्या बाईने तुझा हॉस्पिटलमध्ये येऊन जीव वाचवला आणि त्याच बाईच्या जीवावर तू उठलीस का. आता हे सगळ्याचा विचार करत ऐश्वर्या म्हणते मनात स्वतःला की जानकीने माझा जीव वाचविला. जानकी ठरवून मात्र माझ्यावर गोळी का झाडेल म्हणजे ती गोळी जानकीने नाही झाडलेली हे ऐश्वर्याच्या लक्षात येते. आणि जानकी मात्र आता इकडे मास्कमॅन बरोबर आता निघून जाण्यासाठी मात्र बाहेर जी कार थांबलेली आहे तर आता हे सगळं काही सोडून मात्र आता ती तेथून त्या घरातून जायला निघते. जाताना मात्र जानकी सारखी मागे बघत आहे आपल्या घराकडे वळून आपल्या रूमकडे वळून. आता ऐश्वर्या इकडे विचार करते की माझ्यासमोर जे काही झालेलं होतं तर जानकीच्या हातातून ती गोळी सुटली होती. तेव्हा आता ऐश्वर्या आता तो सगळा प्रकार पुन्हा आठवते आणि उठून बसते आणि परत म्हणते की अवंतिका तर सांगत होती की माझा जीव मात्र जानकीने वाचविला. आणि आता ऐश्वर्या परत विचार करते की डॅडा सुद्धा हे सांगत होते की जानकी सोबत एक माणूस होता आणि तुम्हाला मारायला आलेला होता. तेव्हा ऐश्वर्याला पुन्हा सायजीचं सर्व काही बोलणं आठवतं आणि त्या बोलण्याचा ती विचार करते. म्हणून ऐश्वर्याला आता पुन्हा टेन्शन येते. ऐश्वर्या आता रूम मध्ये लाईट चालू करते आणि नक्की काय करावं हेच काही तिला समजत नाही. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी एक पाऊल टाकत मात्र आता ही खाली येत आहे. आणि आता मात्र इकडे ऐश्वर्याला इतकं टेन्शन येत आहे. जानकीला सुद्धा आता आपलं घर सोडूशी वाटत नाही परंतु एक पाऊल टाकत ती आता हे सर्व वैभव सोडून जात असते आपल्या ऋषिकेशला आणि ओवीला वाचवण्यासाठी. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या विचार करते की खरंच जानकीची यात काही चूक नाही. जानकी आपल्याला वाचवण्यासाठी धडपडते मग तरी सुद्धा मी आता जानकीला हे सगळ्यामध्ये का अडकवत असेल. जानकी आता खरं वागते की खोटं वागते हे मला कळायलाच हवं. आणि माझं एक मन मला सांगत आहे की अवंतिका माझ्याशी खोटं नाही बोलणार. त्या दिवशी मात्र हॉस्पिटलमध्ये नक्की काय घडलं होतं सगळं विचारण्यासाठी ती आता जानकीला फोन करण्याचं ठरवते आणि आपला मोबाईल हातात घेते. त्यानंतर जानकी इकडे आता आपल्या हॉलमध्ये येते आणि आपल्या सगळ्या घराकडे बघत असते. शेवटी मात्र आपल्या रूमचा दरवाजा उघडून मात्र जानकी आता बाहेर येते. बाहेर ती कार नक्की कुठे उभी आहे तर इकडे तिकडे बघते. त्यानंतर मात्र आता ऋषिकेश आणि ओवी झोपलेले आहेत. जानकीचा मोबाईल रूममध्ये असल्यामुळे ऐश्वर्या त्या मोबाईलवर फोन करते आणि आता फोन हा वाजत असतो. तेवढ्यात ऋषिकेशला जाग येते. ऋषिकेश उठतो आणि जानकी तर त्याला तिथे दिसत नाही. ऋषिकेश मात्र तो फोन उचलतो तर तो ऐश्वर्याचा फोन आहे म्हणून तो आता ऐश्वर्याचा फोन बघून तो फोन घेतोय. त्या रात्रीने कशाला फोन केला असेल असा तो विचार करतोय आणि आता फोन उचलून तो ऐश्वर्याला हॅलो असं म्हणतो आणि रागानेच विचारतो की जानकीकडे तुझं आता काय काम आहे बरं आणि इतक्या रात्री तू का कशासाठी फोन केलास असं विचारतो. तेव्हा तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा ऋषिकेश दादा मला जानकीशी बोलायचं आहे. जानकीकडे माझं महत्त्वाचं काम आहे प्लीज तुम्ही तिच्याकडे जरा फोन द्या. तर आता ऋषिकेशला राग येतो. रागानेच तो ऐश्वर्याला म्हणतो की हे बघ ऐश्वर्या. आता ऐश्वर्या वैतागून म्हणते की ऋषिकेश दादा हा तिच्या आणि माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही प्लीज तिच्याकडे फोन द्या. प्लीज जरा समजून घ्या आणि तिच्याकडे फोन द्या. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी येते नाही. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की मला माहिती आहे की ऋषिकेश दादा तुम्ही खोटं बोलतात. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा ऋषिकेश दादा माझं तिच्याशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे.
आहे, प्लीज तिच्याकडे एकदा फोन द्या, मी खरंच आता सांगते की मला तिच्याशी बोलायचं आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की खरंच जानकी इथे नाही. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की ती जेव्हा येईल ना तेव्हा तिला सांगा नक्की अगदी न विसरता की माझं तिच्याकडे काम आहे, मला फोन करायला सांगा प्लीज प्लीज करत असते. तर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे. आता मात्र ऋषिकेश फोन ठेवतो आणि विचार करतो की इतक्या रात्री हिने का कॉल केला असेल आणि जानकी आता ह्यावेळेस कुठे गेली, ती इथे दिसत नाही. आता जानकी बाहेर आलेली असते आणि त्या मास्कमॅनची म्हणजे त्या मायेने गाडी बाहेरच उभी केलेली आहे. जानकी अगदी गाडीजवळ येते आणि तोच लगेच ऋषिकेश तिला मागून शोधत शोधत बाहेर पडतो आणि समोर जानकीला बघतो तर जानकी असं म्हणतो. जानकी आता अगदी स्तब्ध होते. तेव्हा तो मास्कमॅन लगेच आता गाडी चालू करतो आणि तेथून निघून जात असतो. ऋषिकेश त्याच्या मागे धावत असतो. तेव्हा आता ती गाडी निघून जाते तर ऋषिकेश पुन्हा आता अगदी दम टाकत येतो आणि जानकीला विचारतो की कोण होतं, इतक्या रात्रीचं कोण आले होते आणि तू इथे काय करतेस. तेव्हा आता जानकी फक्त ऋषिकेशकडे पाहत असते, काही उत्तर देत नाही. तेव्हा ऋषिकेश पुन्हा तिला तेच विचारतो की जानकी कोण होतं ते आणि इतक्या रात्री इथे कशाला आले होते आणि तू काय करत होती, सांग ना नक्की काय. तेव्हा जानकी काही न बोलता लगेच घाबरतच ऋषिकेशला मिठी मारते. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या पुन्हा जानकीला फोन करायला घेते आणि तेवढ्यात सयाजी तेथे येतो. सयाजी लगेच तिच्या हातातील मोबाईल घेतो आणि आयशू इतक्या रात्री तू कुणाला फोन करत होती, मला विचारल्याशिवाय कुणाला फोन करायचा नाही असे आता रागानेच म्हणतो. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की डॅडा प्लीज माझा फोन द्या. परंतु सयाजी म्हणतो की हे बघ गप गुमानी गप राहायचं, मी जे काही सांगेल तेच ऐकायचं आणि चल झोप आता. म्हणून आता सयाजी तिचा मोबाईल आपल्या अगदी हातात घेऊन जातो. त्यानंतर ऐश्वर्या ओरडते की डॅडा प्लीज माझा फोन द्या सिरियसली. तर सयाजीने फोन हातामध्ये नेल्यानंतर आता ह्या ऐश्वर्याला आणखीन टेन्शन येते. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी सगळं काही आता ऋषिकेशला सांगते आणि हे ऐकल्यानंतर ऋषिकेश रागाने म्हणतो की जानकी ह्या सगळ्यासाठी तू त्या मास्कमॅनच्या सोबत जायला तयार झालीस. हे सर्व हे निर्णय घेताना मात्र तुला एकदा मला विचारावं असं नाही वाटलं आणि जानकी तू कुणाला न सांगता आम्हाला सोडून जायला तयार झालीस आणि हे सर्व करताना मात्र माझा आणि ओवीचा विचार तुझ्या मनात नाही आला का. म्हणून ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येते. तो अगदी रागानेच हा जाब जानकीला विचारत असतो. त्यावरती जानकी म्हणते की अहो हे बघा ऋषिकेश तसं नाही, तुमच्या दोघांचाही विचार माझ्या मनात आला होता आणि त्या मॅनने मात्र मला तुम्हाला दोघांना मारण्याची धमकी दिलेली आहे. काय करणार होते तुम्ही आणि ओवी माझं मात्र श्वास आहात आणि हे बघा ऋषिकेश मला तुमच्या जीवाला काही होऊन द्यायचं नव्हतं आणि ऋषिकेश आता हे सर्व केल्याशिवाय माझ्याकडे खरंच कोणताही पर्याय नव्हता. ऑलरेडी आपलं घर संकटात आहे ऋषिकेश आणि हे घर म्हणजे आई आणि नानांचा श्वास आहे आणि जर माझं असं सगळं कुटुंब रस्त्यावर आलं असतं, सगळे सुखी राहण्यासाठी कुणा एकाने त्याग केला तर चालणार असतं आणि तोच त्याग मात्र मी करत होते. तुमचा आणि ओवीचा विचार माझ्या डोक्यात आला होता परंतु मला खरंच हे पाऊल उचलावं लागणार होतं. हे बघा ऋषिकेश मला माफ करा, मी तुमची माफी मागते, मी खूप तुम्हाला दुखावलेलं आहे. म्हणून रडतच जानकी आता ऋषिकेशची माफी मागते. यावरती आता ऋषिकेश रडतोय. ऋषिकेश रडत म्हणतो की जानकी हे बघ माफी मागू नकोस, तुझ्याशिवाय हे आपलं घर आहे ते अपूर्ण आहे. बघ जानकी या घराला तू जपलंस, या घरातील प्रत्येक नातं तू जपलंस, या घरावर आलेल्या संकटासमोर तू ठामपणे उभी राहिलीस. आई नाना ओवी सारंग हे सगळेजण तुझ्यावर किती प्रेम करतात जानकी. हे बघ माझ्यासोबत अगदी चालताना तू जे काही सप्तपदी चालताना वचन घेतली होतीस ते सगळे वचन मोडून तू निघाली होतीस. जानकी तू आता काय म्हणाली होतीस की आमच्या सुखासाठी तू निघाली होतीस. तू सांग की तू निघून गेली असती तर आम्ही सुखी राहिलो असतो का. हे बघ जानकी तू या घरातील प्रत्येक व्यक्तीला सुखदुःखात हवी होतीस आणि आता यापुढे सुद्धा तू हवी आहेस. त्यामुळे जानकी मी तुला आज सांगतो की ही फॅमिली आहे तर ती तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तेव्हा आता रडतच जानकी म्हणते की ही जानकी सुद्धा तुमच्या सगळ्यांशिवाय अपूर्ण आहे आणि ऋषिकेश मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, सगळेजण माझा श्वास आहात आणि म्हणूनच मी. तेव्हा आता रडतच ऋषिकेश म्हणतो की म्हणूनच तू आम्हाला सोडून जायला निघाली होतीस. जानकी इतक्या टोकाचा निर्णय तू घेतलास, माझ्यावर थोडासाही विश्वास नाही उरला का ग जानकी, थोडा इतकं कमकुवत झालं का जानकी आपलं नातं. तेव्हा ऋषिकेश असं म्हटल्यानंतर जानकीला वाईट वाटतं. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश असं नाही, प्लीज तुम्ही इतकं मनाला वाईट वाटून घेऊ नका. आणि हे बघ जानकी आजपर्यंत आपण प्रत्येक सुखात एकत्र होतो, अगं मग दुःखात सुद्धा आपण एकमेकांचा साथ कधी सोडायची नाही, एकत्र राहायचं. त्यामुळे प्लीज जानकी तू असा विचार करू नकोस, प्लीज तुझ्याशिवाय नाही राहू शकत, नाही तर मी मरून जाईल जानकी. तेव्हा जानकी लगेच ऋषिकेशच्या तोंडाला हात लावते आणि प्लीज ऋषिकेश असं बोलू नका असं म्हणते. दोघं आता एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि आता जानकी म्हणते की माझं चुकलं, मला माफ करा ऋषिकेश. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या विचारच करत आहे की त्या दिवशी नक्की हॉस्पिटलमध्ये काय झालं हे मला कळायला हवं. हे सर्व मला कसे कळेल आणि कोण सांगू शकेल. त्यामुळे आता मला खोटं वागावं लागेल, म्हणजे वाकडा मार्ग निवडावा लागेल. म्हणून ते आता
अगदी पोटामध्ये खूप दुखत आहे, अगदी ओरडण्याचं नाटक करते की डॅडा डॅडा लवकर या. तेव्हा मात्र आता सयाजी आणि कावेरी काकू धावतच येतात. सयाजी विचारतो की ऐशू ऐशू काय झालं बाळा. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की अचानक माझ्या पोटामध्ये खूप दुखायला लागलेलं आहे आणि मला खरंच खूप त्रास होतोय. तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की हो आपण हॉस्पिटलला जाऊयात. सयाजी सुद्धा म्हणतो की हो हो लवकरात लवकर आपण हॉस्पिटलला जातोय. सयाजी जोरात त्या बाळाला गाडी काढायला सांगतो की ऐशूला हॉस्पिटलमध्ये न्यायचं म्हणून. आणि आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते की डॅडा प्लीज मला खरंच खूप त्रास होतोय, लवकरात लवकर मला हॉस्पिटलला घेऊन चला. तेव्हा आता घाईने मात्र सयाजीराव कावेरी काकू आता ऐश्वर्याला घेऊन धरतच हॉस्पिटलला येतात. काळजी करू नको. जोर जोराने ऐश्वर्या तर रडत असते की डॉक्टर बघा हिला काय त्रास होतो. तेवढ्या डॉक्टर आलेलेच आहे आणि आता दोघेही आता ऐश्वर्याला खूप त्रास होतोय असं डॉक्टरांना सांगतात. डॉक्टर मात्र त्यांना बसायला सांगतात आणि आता ऐश्वर्याला मात्र डॉक्टर हे नर्सला आतमध्ये घ्यायला सांगतात. तेव्हा आता नर्स ही ऐश्वर्याच्या हाताला धरते. आता सयाजी आणि कावेरी काकू म्हणतात की सांभाळून पोरी आम्ही आहोत बाहेर आणि तिला आतमध्ये घेऊन जातात. त्यानंतर आता इकडे सारंग नानांना फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेवढ्यात नाना आता टेन्शन मध्ये घरी येऊन बसतात. सारंग सुमित्रा आणि जानकी आता नानांचा तो अवतार बघतात. नाना खूप टेन्शन मध्ये त्यांना दिसतात आणि सगळेजण आता नानांच्या जवळ येतात. तर नानांना विचारतात की सुमित्रा आता कुठे गेला होतात तुम्ही. आणखी नानांना पाणी प्यायला देते तर नाना म्हणतात की मी ग्रामपंचायत मध्ये गेलो होतो. त्यावरती ऋषिकेश विचारतो की ग्रामपंचायत मध्ये म्हणजे नाना कशासाठी गेला होता तुम्ही. तेव्हा मात्र नाना म्हणतात की अरे बाबा हे बघ आपली आणि सयाजीरावाची केस आहे तर ती बाजार समितीने ग्रामपंचायत समोर ठेवलेली आहे. त्यामुळे आता मीच त्यांना सांगितलं की जो काही तोडगा असेल तो आम्हाला द्या म्हणून. सौमित्र विचारतो की नाना त्याने काय होईल. त्यावरती नाना म्हणतात की हे बघ ग्रामपंचायतीला जर वाटलं की आपण खरे आहोत तर ऋषिकेशला मात्र हे इलेक्शन लढायला अडचण नाही होणार. तर त्यांच्या समोर मी फिर्यादच मांडलेली आहेत आणि त्यासाठी मात्र आपल्याला तेथे जावं लागेल. त्यामुळे मात्र आता ग्रामपंचायत काय निर्णय देते ते आपल्याला बघावं लागेल. त्यावरती आता जानकी म्हणते की माझ्या मनात शंका आहे की आता सयाजी काकाने मात्र बाजार समितीवर जसा दबाव आणलेला आहे मग तसाच ग्रामपंचायतीवर आणला तर काय करायचं. आणि आता नाना म्हणतात की जानकी हे फक्त तूच म्हणत असते की सत्य कधीही हरत नाही, शेवटी ते जिंकतं. त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास आहे आणि काही झालं तरी आता ऋषिकेश मात्र हे इलेक्शन जिंकणार म्हणजे जिंकणारच आणि लढणार सुद्धा. त्यानंतर मात्र आता इकडे डॉक्टर ऐश्वर्याला चेक करतात आणि म्हणतात की हे बघा जखम क्लिअर आहे, बहुतेक तुम्हाला थोडासा विटनेस असेल आणि आता त्यासाठी मला तुम्हाला एक इंजेक्शन द्यावं लागेल. आणि नर्सला मात्र डॉक्टर एक इंजेक्शन ऐश्वर्याला द्यायला सांगतात. तेवढ्यात आता डॉक्टरांच्या मोबाईलवर एक कॉल येतो. तेव्हा आता सिस्टर मात्र ह्या ऐश्वर्याला विचारतात की तुम्हाला उजव्या हाताला जर इंजेक्शन दिलं तर चालेल का, तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना. तेव्हा आता ऐश्वर्याला की सिस्टरला विचारते की ज्या दिवशी मला गोळी लागली त्या दिवशी मी शुद्धीवर आले, त्या दिवशी मात्र ICU वॉर्डमध्ये ड्युटी तर तुमचीच होती ना. त्यावरती सिस्टर हो असं म्हणतात. तर ऐश्वर्या दॅट्स ग्रेट असं म्हणून मला एक गोष्ट सांगा, त्या दिवशी मात्र हॉस्पिटलमध्ये एक्झॅक्टली काय झालं होतं. मला तितकं माहिती आहे की म्हणजे जानकी येथे आली होती आणि माझ्यावर कोणीतरी हल्ला केला होता, म्हणजे जानकी शिवाय आणखीन तेथे कोणी होतं का. तेव्हा आता सिस्टर त्या दिवशी घडलेला जो काही प्रकार आहे तो सर्व ऐश्वर्याला सांगतात. तर ऐश्वर्या आता मनात म्हणते म्हणजे त्या दिवशी आता अवंतिका जे काही मला सांगत होती ते सर्व खरं आहे, तर जानकीने खरंच माझा त्या दिवशी जीव वाचविलेला आहे. तेव्हा आता ऐश्वर्याची खात्री पटते आणि ऐश्वर्या आता काहीतरी निर्णय घेते. त्यानंतर आता चेक वगैरे झाल्यानंतर आता डॉक्टर काही मेडिसिन्स लिहून आता सयाजीच्या हातामध्ये देतात आणि त्यांना ही मेडिसिन्स वेळेवर घेऊन त्यांना अगदी रेस्ट खूप गरजेचे आहे असं सांगतात. जखम आता बरी आहे परंतु थोडा विटनेस असल्यामुळे त्यांना आराम करावाच लागेल. तेव्हा आता सयाजी डॉक्टरांसमोर हात जोडतो आणि धन्यवाद बोलतो आणि ऐश्वर्याला घेऊन ते घरी येतात. त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते की मी सुद्धा तुमच्यासोबत ग्रामपंचायत मध्ये येते. तर ऋषिकेश म्हणतो की नकोय जानकी, मी आणि नाना जाऊन येतोय आणि सौमित्र सुद्धा आमच्या बरोबर येणार आहे. तर त्यावर आता जानकी म्हणते की मी जर आले तर काय प्रॉब्लेम होईल. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की जानकी हे पक प्रॉब्लेम काही नाही, आज फक्त आपण तेथे जाऊन आपली बाजू मांडणार आहोत. त्यावरती आता ऋषिकेश जायला निघतो पण जानकी म्हणते की ऋषिकेश बाजार समितीत सुद्धा तुम्ही तुमची बाजू मांडली होती, मग त्याचं काय झालं बरं. आणि जर ग्रामपंचायतचा जो काही निर्णय आहे तर तो आपल्या विरोधात गेला तर खूप अवघड होईल आणि हे बघा त्यापेक्षा मात्र मला तेथे येऊन द्या, मी तेथे येईल, माझी चूक कबूल करेल. सयाजी काका आणि ऐश्वर्या सगळ्यांची मी सगळ्यांच्या समोर माफी मागेल आणि हे बघा तुम्हाला इलेक्शनचं तिकीट मिळेल, त्यामुळे प्लीज मला तुमच्या सोबत येऊन द्या प्लीज. आणि मी सगळ्यांना हेच सांगेल की माझ्या गुन्ह्याची शिक्षा मात्र माझ्या नवऱ्याला देऊ नका. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की काय बोलते जानकी, एका तिकिटासाठी मी तुला सयाजीरावांच्या समोर तुझी मान नाही झुकून देणार. त्यावरती जानकी म्हणते की एका तिकिटावर मात्र सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे आणि हे बघा ऋषिकेश आपल्या माणसासाठी झुकलं तर त्यात काही इतकं वाईट नाही.
उलट मात्र असाने नाती घट्ट होतात. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस. एकदा मी तुला सांगितलं की तू इथे येण्याची गरज नाही. पण जानकी म्हणते की काय येऊन देत नाही. मला माझ्या माणसांसाठी, त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या फायद्यासाठी जर काही करायचं असेल तर मला का अडवतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की कारण मला माझ्या फायद्यासाठी तुझं नुकसान करून घ्यायचं नाही जानकी. त्यावरती जानकी आता वैतागून ऋषिकेशला म्हणते की हे बघा ऋषिकेश, तुम्हाला का कळत नाही, आपल्या डोक्यावरचं छप्पर सुद्धा जाऊ शकतं. तेव्हा आता ऋषिकेश चिडतो आणि चिडून म्हणतो की जानकी, तुला एकदा सांगितलेलं नाही कळत का ग? अगं तू तेथे येऊन तुझा गुन्हा कबूल केल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे, उलट आपला तोटा होणार आहे. उलट आपली दुखरी बाजू आहे तर ती सगळ्यांसमोर आपण मांडतो, हे असं नाही का होणार. त्यावरती जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, मला फक्त इतकंच कळतं की माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला मिळायला नको. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे बघ इतकंच ऐकून घे, तुला जर तुझं म्हणणं खरं करायचं असेल तर तू जे काही हवं आहे तर ते स्वतःला करू शकते. असे आता रागानेच थोडासा ऋषिकेश बोलतो आणि रागाने तिथून निघून जातो. जानकी ऋषिकेश त्याला अडवते, परंतु ऋषिकेश न थांबता निघून गेलेला आहे. आता जानकीला खूप टेन्शन येते की आता हे ऋषिकेशला कसं समजावू, मी नक्की तुम्हाला काय सांगते हे तुम्हाला का कळत नाही ऋषिकेश. आणि आता जानकी तिकडे जायलाच निघते. त्यानंतर आता इकडे सयाजी आणि कावेरी काकू मात्र आता ह्या बाहेर हॉस्पिटलच्या येतात आणि आता ऐश्वर्याला घेऊन घरी निघणार तोच लगेच आता हा शांत्या आणि त्याचा दुसरा साथीदार धावतच येतात. सयाजीरावांना म्हणतात की मालक खूप मोठा घोळ झालेला आहे. सयाजी विचारतो की काय झालं. तेव्हा शांत्या म्हणतो की तो ऋषिकेश आणि ते नानासाहेब आहेत ना, ते ग्रामपंचायतीकडे चाललेले आहेत. तेव्हा आता सयाजी म्हणतो की त्या नाण्याला खूळ लागलं की काय. तर शांत्या म्हणतो आता ऋषिकेश आणि जे काही प्रतिष्ठित गावातील लोक आहेत तर ही केस मात्र आता ग्रामपंचायत समोर मांडणार आहेत असं म्हणतात. तर आणि तो नानासाहेब रणदिवे आहे ना, तो मात्र ग्रामपंचायत समोर आता शिफारस ठेवणार आहे की आता त्यांचा मुलगा ऋषिकेश आहे तर याला या इलेक्शन साठी उभं राहून द्या, तिकीट मिळवून द्या. तेव्हा सयाजी म्हणतो की ज्या बाईने माझ्या मुलीवर गोळी झाडली त्या बाईला म्हणजे तिच्या नवऱ्याला आता ही इलेक्शनचं तिकीट देऊन द्यायचं का. नाण्याला मात्र मला रिमांडमध्ये घ्यावं लागेल. नक्कीच त्या सरपंचाला मात्र त्याने आपल्या बाजूने ओढलं असणार आणि हे बघ मी सुद्धा कमी नाही, मी सुद्धा आपली बाजू मांडणार म्हणजे मांडणारच. आणि त्या ऋषिकेशला तिकीट कसं मिळतं हेच बघतो मी आता. आणि आता मात्र सयाजी आता ह्या घाईने तिकडे जायला निघतो. त्यानंतर ऐश्वर्या सर्व ऐकून घेते. तर आता इकडे ऋषिकेश ज्या कामासाठी चाललेला आहे म्हणून आता सुमित्रा त्याच्या हातात साखर देते आणि गोड कामासाठी चाललेला आहे तर गोडच बातमी दे असं म्हणते. आणि हे बघ ऋषिकेश, माझी पूर्ण खात्री आहे की सगळं काही ठीक होईल म्हणून. तेव्हा आता नाना लगेच सुमित्राला म्हणतात की हे बघ मी तुला अगदी सांगितलं ना, सत्य कधीही आपल्या बाजूने ठामपणे उभं राहतं. आपली बाजू सत्याची आहे त्यामुळे आपण घाबरायचं नाही. ऋषिकेश मात्र त्याची बाजू ठामपणे मांडणार आहेत त्यामुळे आता काही घाबरण्याचं कारण नाही. आता येतो आई असं बोलून ऋषिकेश आणि हे सगळेजण जायला निघतात. जानकी मात्र तेथेच असते. आता ते जायला निघलेले आहे तर जानकी त्यांना थांबवते आणि मी सुद्धा येणार आहे असं म्हणते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं मी तुला इतकं समजावून सुद्धा काय ऐकत नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की प्लीज ऋषिकेश. तर नाना विचारतात की ऋषिकेश काय झालं बरं तुमच्यात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाना, जानकी असं म्हणते की ती तेथे येऊन सगळ्यांची माफी मागेल आणि तिची चूक कबूल करेल. तेव्हा आता नाना हे सौमित्राला विचारतात की सौमित्र तुझं नक्की काय मत आहे बरं. त्यावरती सौमित्र आता जानकीला म्हणतो की वहिनी, तू काही असं अगदी चुकीचं करू नकोस ज्याने आपल्याला अडचण होईल असं काहीतरी, फक्त आमच्या सोबत येऊ शकते. त्यानंतर आता ही अवंतिका सुद्धा पुढे येते आणि म्हणते की एक मिनिट, मी सुद्धा तुमच्या सोबत येणार आहे. तर जर काही तेथे माझी लिगल हेल्प लागली तर आपण दोघे सुद्धा तेथे असू मुद्दे मांडण्यासाठी आणि आपली मत आपण तेथे मांडू शकतो. तेव्हा आता नाना म्हणतात की ठीक आहे जानकी, चल तू सोबत. आणि माया आता हे सर्व ऐकत असते तर नाना सारंगला आईच्या सोबत घरी थांबायला सांगतो. तेव्हा आता अवंतिका आणि जानकी सुद्धा त्यांच्यासोबत निघून जातात. तर सुमित्रा देवाला म्हणते की देवा, सगळं काही आता छान कर, हे जे काही संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर. आता माया हे सर्व बोललं तेथे ऐकत असते आणि तिला आता टेन्शनच येते. त्यानंतर मात्र आता इकडे कावेरी काकू ऐश्वर्याला म्हणतात की हे बघ मी सुद्धा देवळात जाऊन येते आणि तू मात्र आता हे रामदादांबरोबर घरी जाशील ना बाळा नीट. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की ओके ठीक आहे, मी सुद्धा लहान नाही, आता जाते मी. तेव्हा कावेरी काकू म्हणतात की अगं पण तुझ्यासोबत कोणीतरी असायला हवं, नाहीतर माझ्या जीवाला उगाच घोर लागेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ओके तू त्यांना राहून दे माझ्या सोबत. तेव्हा आता कावेरी काकू रामदादांना म्हणतात की सांभाळून न्या जरा ऐश्वर्याला. तेव्हा कावेरी काकू आता देवळात निघून जातात. तर ऐश्वर्या आपल्या मनात ठरवते की काही झालं तरी या सगळ्याचा शोध मात्र मला घ्यायचा आहे. त्यासाठी मात्र मला जानकीला भेटावं लागेल, परंतु तिला कसं भेटू आणि काय हे मात्र ती विचार करत असते. समोर आता एक रिक्षातून माणूस येतो आणि तो तेथे हॉस्पिटलच्या समोर उतरतो. तेव्हा आता ऐश्वर्या भागत असते की
की आता रिक्षातून जाऊ की काय, म्हणून ती आता रामू दादांना म्हणते की दादा हे बघा मला खूप तहान लागली, तुम्ही जरा माझ्यासाठी नारळ पाणी घेऊन येतात का. ऐश्वर्या लगेच त्या रिक्षावाल्या काकांना म्हणते की दादा, तेव्हा लगेच आता ते दादा आहे तर त्यांना कुठे सोडायचं आहे आता ऐश्वर्याने सांगितलेलं आहे. त्यानंतर मात्र आता इकडे घरातील सगळेजण ग्रामपंचायती समोर आलेले असतात आणि ग्रामपंचायती समोर मात्र आता हा मुद्दा आहे तर तो मांडला जातो. सगळेजण एकत्र आलेले आहेत. अवंतिका आणि जानकी सुद्धा इकडेच येतात. तेव्हा आता लगेच त्यानंतर सरपंच सगळ्यांच्या समोर सांगतात की जानकी रणदिवे यांनी आता ह्या ऐश्वर्या रणदिवे यांच्यावर गोळी सांडली, त्यामुळे त्यांना मात्र आता हे संस्थेचं जे तिकीट आहे तर ते देण्यासाठी रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता नानासाहेब यांच्यावर फिर्याद आहे की आणि आता नानांना मात्र त्यांची बाजू ग्रामपंचायतीच्या समोर मांडण्याची अगदी परवानगी देतात. आता नाना हात जोडत म्हणतात की मी सरपंच आणि पाटील या दोघांचा आभारी आहे. तुम्ही मला माझी बाजू मांडण्याची संधी दिली त्याबद्दल. आमच्या जानकीच्या हातून चुकून गोळी सुटली आणि ती गोळी ऐश्वर्याला लागली होती. हे बघा गुन्हा अजून सुद्धा कबूल झालेले नाही. त्यामुळे आता ऋषिकेश जे काही हे बाजार समितीचं इलेक्शन आहे तर ते असं लढू शकत नाही. असं कसं होऊ शकतं. आता ह्या सगळ्याचा आणि माझ्या मुलाचा त्याच्याशी काय संबंध आहे तुम्ही सांगा. तेव्हा आता सयाजीराव जोरातच ओरडतो की अरे काही संबंध नाही म्हणजे कसा, मुलगा तुझा आणि तुझी सून आहे मग तरी सुद्धा संबंध का नसेल. आणि सयाजी नानांकडे बघत जोरात म्हणतो की याचं घरच असं आहे साहेब, सर्व काही चोर आणि गुन्हेगारांनी भरलेलं आहे. तर तिकीट मिळवण्यासाठी इतक्या खालच्या थराला जातील हे असं वाटलं नव्हतं. तर नानांना फार राग येतो. नाना आता जोरात अरे सयाजी तोंड बंद कर असे ओरडतात. आता सरपंच सयाजीराव आणि नानासाहेब या दोघांना सुद्धा शांत राहायला सांगतात. ते कोणताही गोंधळ नको असं म्हणतात. तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघा सरपंच साहेब, माझ्या सुनेवर फक्त आणि फक्त आरोप झालेले आहेत. गुन्हेगार म्हणून ती सिद्ध नाही झालेली, कारण तिने तसं काही एक केलेलं नाहीच. तेव्हा आता जानकी अवंतिका हे सगळेजण तेथे असतात. जानकी शांत राहते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता इन्स्पेक्टर साहेब आता तेथे येतात आणि म्हणतात की हे बघा जानकी रणदिवे, तुम्हाला ऐश्वर्यावर जो काही हल्ला झालेला आहे त्यासाठी अटक करण्यात येत आहे. आणि आता कॉन्स्टेबल आहे तर ते बेडी घेऊन आता जानकीला बेड्या घालण्यासाठी समोर उभे राहतात. त्याच वेळेस तेथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते की थांबा. सगळ्यांच्या समोर आता ऐश्वर्या म्हणते की जानकी निर्दोष आहे. ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर येऊन म्हणते की जानकीने माझ्यावर गोळी नाही चालवली, उलट तिने माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सगळेजण आता धक्क्याने ऐश्वर्याकडे पाहत असतात. आता जानकीला अगदी न्याय मिळतो. तर आता खरी गुन्हेगार कोण आहे तर माया हे अगदी ऐश्वर्या मात्र सगळ्यांना सांगणार आहे. तर तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.